दुसऱ्या गुन्ह्यामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। दुसरीकडे शिर्डी पोलीस भोंदू खरातचा ताबा मागणारे शिर्डी पोलीस आज राहता न्यायालयामध्ये अर्ज दाखल करतील। शिर्डी जमीन प्रकरणामध्ये अशोक खरात हा मुख्य आरोपी आहे। या प्रकरणातील 2 आरोपी आधीच अटकेत आहे। कल्पना खरात मात्र फरार आहे। जमीन व्यवहार बनावट खाती चौकशीसाठी शिर्डी पोलीस ताबा मागणार आहेत। शिर्डी पोलीस भोंदू खरातचा ताबा मागणार आहेत। शिर्डी पोलीस आज राहता न्यायालयामध्ये अर्ज दाखल करणार आहेत। शिर्डी जमीन प्रकरणामध्ये अशोक खरात मुख्य आरोपी आहे। या प्रकरणातील 2 आरोपी आधीच अटकेत आहेत, तर कल्पना खरात फरार आहे। जमीन व्यवहार आणि बनावट खाती चौकशीसाठी शिर्डी पोलीस ताबा मागणार आहेत। भोंदू अशोक खरातच्या अश्लील व्हिडिओंची ऑनलाईन विक्री सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय। खरातच्या अश्लील व्हिडिओची 15 ते 20 रुपयांना विक्री करण्यात आली आहे। खरातच्या व्हिडिओ विक्री प्रकरणी सायबर विभागातर्फे गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोशल मीडियाच्या माध्यमातून 15 ते 17 व्हिडिओ विकल्याचं प्रकरणही समोर आलंय। भोंदू बाबा खरात प्रकरणामध्ये तक्रारींचा आकडा वाढलाय। आणखी 11 महिलांनी पुढे येत लैंगिक शोषणाचे आरोप केले। आतापर्यंत पीडित महिलांच्या एकूण 19 तक्रारी आल्यात। ऊर्जा, पूजा आणि शरीर शांतीच्या नावाखाली शोषण केल्याचा खरातवर आरोप आहे। भोंदू खरात विरोधात आतापर्यंत 12 गुन्हे दाखल झालेत। भोंदू खरातच्या नावावर तब्बल 100 मालमत्ता असून जवळपास 200 कोटीहून अधिक किंमत असल्याची माहिती समोर आली आहे। कुटुंबियांच्या नावावरही 70हून अधिक प्रॉपर्टी असल्याचे मोठे खुलासे तपासातून समोर आलेत। खरातनं दैवी शक्तीच्या नावाखाली भीती दाखवून जमिनी मिळवल्याचा आरोप आहे। खरातच्या 35 मालमत्तांची कागदपत्र ईडीच्या हाती लागली असून आर्थिक तपास वेगात सुरू आहे।